माय नेम इज अस्मिता शिराळकर आणि माझं स्वतःचं स्कूल होतं 22 वर्ष झाले चिंचवड गावामध्ये शुभंकर इंटरनॅशनल या नावाने. ओके. आणि स्कूल असताना तुमचं प्रोफेशनल स्कूल होतं तरी तुम्ही सनेजला चूज का केला? सर पैसा कुणाला नको आहे. सेकंड इन्कम अजून जर तिथनं काही होत असेल तर त्या दृष्टीनं ॲक्च्युली जॉईनिंग केलं होतं. पण गंमत अशी झाली की सनेज 6 महिन्याआधी माझ्या हातात आलं आणि कोरोना आल्या कारणानं पालकांचे फार इश्यूज झाले. पॅरेंट्सचे जॉब्स गेले, त्यांचे बिझनेस ठप्प झाले, त्यामुळे ॲडमिशन्स आणि आमच्या फीजवर खूप मोठा परिणाम झाला. मग डिसिजन असं घेतलं गेलं की आता गेल्या जूनला मी स्कूल टोटली बंद केलं आणि फुल टाइमर सनेजमध्ये काम करते. सनेज हा जो प्रोफेशन आहे तुम्ही जो निवडलाय, तुम्हाला अभिमान वाटतो का इथले प्रोडक्ट्स, इथले लोकांची इन्कम पाहून? येस सर, खूप सुंदर आहे. माझ्या मिस्टरांवरच आम्ही ॲक्च्युली रिझल्ट घेतला होता. त्यांच्या पायाला दोन्ही पायाला मुंग्या यायच्या 24 तास. खूप सारे डॉक्टर्स केले, आयुर्वेदिक झालं, नाडी परीक्षण झालं, सगळं झालं, काही रिझल्ट्स नव्हते. पण अकाई सोन्याने विदिन 4 दिवसामध्ये त्यांच्या मुंग्या यायच्या बंद झाल्या. ग्रेट. त्यामुळे आम्ही याच्यात इन झालो ॲक्च्युली. ग्रेट ग्रेट ग्रेट. नेक्स्ट मॅम. ग्रेट. येस मॅम, तुमचं प्रोफेशन, नाव आणि प्रोफेशन सांगा. माझं नाव डॉक्टर पल्लवी शिंदे. बाय प्रोफेशन मी BHMS डॉक्टर आहे सर. ओके. तुम्ही हा बिझनेस चूज करण्याचं कारण काय? सर ॲक्च्युली अगोदर भावाचं जॉईनिंग झालेलं. भावाने जे प्रोडक्ट्स आणले तर त्यावेळेस त्याने दाखवलं की हे प्रोडक्ट्स आहेत आयुर्वेदिक आणि ह्याचं तू सर्च कर आणि कोणाला काय देऊ शकतो. तर माझ्या आईचाच असा प्रॉब्लेम होता की स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता. त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळे म्हणजे ट्रीटमेंट झाली होती. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेट करावं लागेल तुम्हाला आणि ऑपरेट करून ते सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नव्हती. मग त्यावेळी मी असं डिसिजन घेतला की ह्याचं सर्च करायचं की काय आहेत कंटेंट्स वगैरे. आणि जेव्हा मी आईला दिलं, स्टार्ट केलं, त्यावेळेस 1 महिन्यात तिने सांगितलं की मुंग्या वगैरे म्हणजे स्पॉन्डिलोसिसचे जे पण सिम्पटम्स आहेत ते बऱ्यापैकी कव्हर झाले. मग त्याच्यानंतर ट्रस्ट झाला आणि भावाला सांगितलं की मला पण जॉईन. काय टार्गेट आहे तुमचं? तुम्ही काय बघताय सनेज सोबत करिअर म्हणून तुमचं? सर करिअर म्हणजे की असं 1-3 वर्ष टोटली सरेंडर व्हायचं सिस्टीमला आणि म्हणजे फुल अचिव्हमेंट करायची. आणि माझा आहे पॅशन की होमिओपॅथिक प्रॅक्टिस, पण त्या प्रॅक्टिसमध्ये पण मी फुल्ली सगळे आपले प्रोडक्ट्स प्रमोट करणार. वा 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 वा. ग्रेस. नेक्स्ट. प्रवीण सर, काय प्रोफेशन तुमचं? बाय सर, प्रवीण पटेल. मी पहिले मेकॅनिकल इंजिनियर होतो. मग इंजिनिअरिंग असताना इंजिनिअरिंगचा जॉब करायचा, कंपनीत लागायचं, तर हे सनेज का बरं लोक पकडायला प्रोडक्ट विकायचा धंदा? हा ना, बरोबर आहे ना, इंजिनियर आहे ना. सनेज स्टार्टिंग करण्यामागचं पहिलं रिझन म्हणजे मला आध्यात्मिक गोष्टीमध्ये लहानपणापासून आवड होती. आणि माणसाच्या लाईफमध्ये 2 गोल असतात, एक भौतिक गोल आणि एक आध्यात्मिक गोल. मला फास्टमध्ये भौतिक गोल चुकून आध्यात्मिक गोष्टीकडे जायचे. आणि सेकंड रिझन म्हणजे माझ्या वडिलांना मागच्या 20 वर्षापासून दम्याचा प्रॉब्लेम होता. माझे वडील कंटिन्यू मोठ्या घोड्या देखील खायचे आणि पंप देखील घ्यायचे कंटिन्यू. तर त्यांना 3 ते 6 महिन्यामध्ये रिझल्ट भेटला आकाशवाणीचा. त्याच्यामुळे मी ते सिरियस. ग्रेट ग्रेट ग्रेट. नमस्कार सर, मी रोहन तनपुरे. बाय क्वालिफिकेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि बाय साईड बाय साईड हे पण मी सुरू केले. सुरू करण्याचं कारण हेच आहे की MNC कंपनी असेल तर MNC कंपनीमध्ये सॅलरी आहे, सगळं आहे, पण मोटिवेशन नाही आहे, कुठे लिडरशिप क्वालिटी नाही आहे. सो मी हे जॉईन का केलं? एक लिडरशिप क्वालिटी, छोटी का टीम माझी असे ना, पण त्यांना कसं हँडल करता येईल, त्यांच्याशी कसं बोलता येईल, रिलेशनशिप कसं बिल्डअप करता येईल, त्यासाठी मी सनेज जॉईन केलं. आज बघा, हे एवढं मोठं हॉटेल प्रॉपर्टी आहे, सेल्समधले लोक असतात, एकदम हाय क्वालिफाईड एज्युकेटेड लोक असतात, लाख 1.5 लाख रुपये सॅलरी असतात आणि या सगळ्या हॉटेलचे मॅनेजमेंट ते बघतात. और ह्या व्यक्तींकडे जे स्किल आहेत ना, ॲक्च्युली हे स्किल तुम्हाला देऊ भेटू राहिलेत. ज्या स्किल शिकण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात, ते स्किल तुम्हाला इथं भेटू राहिले, त्याचा बिझनेस होणार म्हणून. काय करिअर बघताय तुम्ही याच्यामध्ये? काय फ्युचर काय बघताय? सर फ्युचर खूप ग्रेट आहे, कारण जी टीम आहे तीच खतरनाक आहे. लय शिकले बिकलेले लोक फिरतात, त्यांना काय मेसेज असेल? नाही, खरंच आहे, कारण शिक्षणाचा इथे असा फायदा करू शकतो की आपण पुढचा माणूस जर सायंटिफिकली आपल्याला विचारत असेल तर आपण सायंटिफिकली त्याला उत्तर देऊ शकतो. गावाखेड्यातला असेल तर त्याला गावाखेड्यातल्या पद्धतीने हँडल करू शकतो. तर हा फायदा याच्यामध्ये भरपूर होतो आणि ट्रस्ट भरपूर वाढतो. एज्युकेशन किती पण घेतलं तरी शेवटी इनडायरेक्टली तुम्ही पैशासाठीच करताय का नाही सगळं काही? येस. राईट ऑर रॉंग? ओके, चलो नेक्स्ट. अश्विनी जोशी. बाय प्रोफेशन नॅचरोपॅथिस्ट आहे आणि गेली 17 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये माझा स्वतःचा स्टुडिओ आहे. 17 वर्ष खूप काम केलं आहे. दर महिना 1.5 ते 2.25 लाख रुपये इन्कम होतं. पण त्याच्यामध्ये लक्षात आलं होतं की लहानपणापासूनची जी स्वप्न आहेत की एक बंगला पाहिजे स्वतःचा आणि गाडी नशिबाने सनेजमध्ये पण तीच प्रमोट करतात.
सो लहानपणापासून मर्सिडीजचं भयंकर अट्रॅक्शन होतं आहे. पण मधल्या काही कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे ते स्वप्न मी सोडून दिलं होतं की आता हे स्वप्न आपण साकार नाही करू शकत, कारण बिझनेसवर आमचा खूप परिणाम झाला. 1.5-2 लाखावरनं डायरेक्ट 70-80 हजारावर महिना आले मी. आणि नशिबाने मला सनेज कंपनी मिळाली, पहिली नेटवर्किंग कंपनी आहे माझी. आणि आता नक्कीच मला वाटतं आहे की बंगला आणि मर्सिडीजचं स्वप्न मी नक्की साकार करीन. आत्ताच मी गणपतीच्या दिवशी घर बुक केलं आहे 1250 स्क्वेअर फीटचं. किती अमाऊंट आहे त्याची किंमत? 93 लाख. आणि ही ताकद कुठून आली? ऑफकोर्स सनेजमुळे. वा 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 वा. काही लोकांना मेसेज असेल, एवढं तुमचं 2.25 लाख इन्कम आहे, नाही काही केलं तरी घर चालू शकतात बाबा. म्हणजे लोक ऑलरेडी फायनान्शियल स्ट्रगलमध्ये आहेत, 25-50 हजार पेमेंट पण कमवणं मुश्किल आहे, त्या लोकांना काय मेसेज असेल? ॲक्च्युली माझं जे हे प्रोफेशन होतं ते प्रोफेशन असं आहे, ट्रॅडिशनल सर सांगतात तसं ट्रॅडिशनल बिझनेस आहे. जिथे मी नाचणं थांबवणार आहे, मी क्लासमध्ये जाणं थांबवणार, तिथे माझं इन्कम बंद होणार आहे. सो पॅसिव्ह इन्कम करता जो बिझनेस करावा लागणार आहे तो फक्त सनेजमध्ये आहे. आणि प्लीज स्वप्न नसतील तर स्वप्न बघा, कारण ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद सनेजमध्ये आहे. आणि आपल्या सिस्टीमवर आणि आपल्या महागुरूंवर विश्वास ठेवा, तर ती सगळी स्वप्न तुमची नक्की पूर्ण होतील. ग्रेट 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 ग्रेट. सर नमस्कार सर, मी नंदराज गाबाले. मी सनेज जेव्हा जॉईन केलं तेव्हा हिंजवडी पोलीस स्टेशन आज बालेवाडी जे आहे स्टेडियम. किती वर्षापासून सर्व्हिस आहे सर तुमची पोलीस डिपार्टमेंटमध्ये? सर 17 वर्ष एकूण सर्व्हिस झाली माझी. आणि किती बदल्या भरपूर झाल्या असत्या? भरपूर. पहिल्यांदा दौंडवरनं मुंबई, मुंबईवरनं नाशिक, नाशिकवरनं गडचिरोली, गडचिरोलीनं हिंजवडी, हिंजवडीवरनं दिघीला आता बदली सध्या. का बरं? आता एवढा चांगला प्रोफेशन आहे, पैसा पण आहे, तरी पण सनेज का चूज केलं? सर सनेज चूज करण्याचं कारण की प्रोडक्ट रिझल्ट आल्यानंतर असं वाटलं की मार्केटमधील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रोडक्टची गरज आहे आणि सनेजबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. कारण अनेक कंपन्यांनी लोकांना फसवलेलं आहे आणि हा विश्वास लोकांना निर्माण होण्यासाठी माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा इतर लोकांमध्ये प्रॉब्लेम इतके आहेत, आजार इतके आहेत आणि ते जर आजार दूर करायचे असेल तर एकमेव पर्याय आहे म्हणजे सनेजचे प्रोडक्ट. आणि हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सनेज चूज केलं. दिलं. त्याच्यानंतर मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने मला त्याचे रिझल्ट दाखवले, प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली, तेव्हा ते मी चालू केलं. 1 महिना झालं चालू केले तर त्यांना बराचसा आराम पडला. काय करिअर, काय पाथ आहे भविष्य तुमचं सनेज सोबत? काय इच्छा आहे? नाही, हेल्थ पहिली गोष्ट, हेल्थ आणि दुसरा पैसा. पैसा पण पाहिजे. हो. ओके ओके, चलो नेक्स्ट सर. नमस्कार सर, माझे नाव विकास पाटील. मी पोलीस खात्यात 14 वर्षापासून नोकरी करतो सर. सनेजमध्ये यायचं माझं एकच कारण सर, 14 वर्ष नोकरी होऊन पण मी अजून पण म्हणजे कर्ज होतं, काही वेळेस मी व्याजाने पैसे उचलत होतो, काही व्यवहार करायचा असला तर मी व्याजाने पैसे घेत होतो. तर माझ्या लक्षात असं आलं बुवा आपण 14 वर्ष नोकरी झाली तरी पण आपल्याला अजून पण पैशांची गरज आहे, म्हणून मी सनेजला सुरुवात केली होती. काय करिअर वाहताय तुम्ही सनेजसोबत? सर सनेजमध्ये म्हणजे असं करिअर आहे सर, आपल्याला तर पैसा तर सर्वांनाच पाहिजे, पण आपल्याबरोबर आपल्या टीममध्ये ज्याला पैशांची गरज आहे तर आपल्यामुळे त्यांच्या घरात पैसे जाऊ शकतात सर. सर माझा परत ट्रॅडिशनल बिझनेस पण आहे. माझा मशीन म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे, माझ्याकडे भरपूर म्हशी आहे, पण एवढा मोठा व्यवसाय असून पण मी पण कर्जबाजारी आहे सर. त्याच्यामुळे मला म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, दुधाचा व्यवसाय आहे, परत सर शेती पण आहे माझ्याकडे. सनेजचे मी शेतीचे ॲग्रीचे प्रोडक्ट सर जवळजवळ 4 ते 5 लाखाचे वापरतो सर. किती शेती आहे अशी टोटल? सर माझ्याकडे 10-15 एकर शेती आहे सर. ओके, म्हणजे भरपूर. काय पीक घेतात त्याच्यात? सर मी जास्त करून टरबूज घेतो सर, कलिंगड. काय आता सनेज सोबत काय बघताय तुमचं करिअर? सनेज सोबत करिअर एकदम जबरदस्त आहे सर. ओके, काय मेसेज असेल लोकांना? लोकांना मेसेज असा आहे, बाकीचे आता जे माझ्यासोबत माझे मित्र पोलीसमध्ये 2-3 मित्र पण आले पोलीसमध्ये. इथं आलेत का? हो आले. परत माझी मिसेस पण आली आहे. सनेजमध्ये करिअर भरपूर आहे सर. सनेजमध्ये आता काही म्हणजे आता जॉब नाही आहे, त्या पहिल्या वेळेस नोकरी लागून जायची, आता जॉब नाही आहे. लोकांना जॉबची गरज आहे सर. जॉब नसल्यामुळे बेरोजगारी वाढते, बेरोजगारीमुळे लोक व्यसनाधीन होतात सर, त्याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. ओके, आणि परत तुमच्या सर आध्यात्मिक विचारात मी पहिल्यापासून शुद्ध शाकाहारी आहे, पहिल्यापासून आध्यात्मिक आहे, मला आध्यात्मिकची चांगली गोडी आहे सर पहिल्यापासून. ग्रेट. चलो सरांसाठी टाळ्या आल्या पाहिजे. येस सर. नमस्कार. हां सर, नाव सांगा तुमचं. नमस्कार सर, नाव मिलिंद लाटे सर. प्रोफेशन तुमचं सर? सर आर्मीमधून रिटायर झालो मी. 17 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर आता बँकेमध्ये सध्याला. पहिल्या मंथचा पेआउट आहे सर 1350, दुसऱ्या मंथचा 11,000,
तिसऱ्या मंथचा 21,000 आणि फोर्थ मंथचा सर 22,500 आणि आत्ताचा सर लेटेस्ट 41,428. रिटायरची पेन्शन किती आहे? रिटायर्डची पेन्शन सर ज्यावेळेस पेन्शन आलो होतो त्यावेळेस होते 8,000 8,500. आणि जॉब जिथं केलाय तिथं किती पेमेंट आहे? जिथं आत्ता जॉब करतो बँकेत? बँकेमध्ये सर 55,000 आहे सध्याला. आणि तू सनेजमध्ये पण 40,000 टच केलं. ओके, एवढं सगळं वेल सेट असताना पण का बरं सनेज? सर कारण की नेटवर्क मार्केटिंगकडे बघण्याचं लोक काही काम नाही वाटतं यांना, हां काम आणि धंद्याची फिरतात असं बघतात ना आपल्याकडे. प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे मी गव्हर्नमेंटला. 10 वर्षाच्या करिअरमध्ये जो तुम्ही अनुभव घेतला, आज सनेजच्या प्रोडक्टबद्दल काय बोलू वाटतं त्या अनुभवानुसार? ते 10 वर्ष मी जे प्रॅक्टिस केली आणि तिथं मी जे आयुर्वेदिक पण वापरले त्यावेळेस ते विविध कंपन्याचे मी असे प्रॉडक्ट तयार करून पेशंटला रिझल्ट आणत होतो. कारण रिझल्ट कुठल्याही पद्धतीचा आणायचा हे डॉक्टरला त्या पद्धतीचं प्रॅक्टिसवर येत असतं. ओके. सनेजमध्ये असे काही प्रॉडक्ट आहेत जे सगळीच प्रॉडक्ट असे आहेत ते युनिक आहेत की जे मदर प्रॉडक्ट आहेत, बिंदास डोळे झाकून सुद्धा तुम्ही वापरू शकता. काय तुमचं करिअर पाहताय सनेज सोबत? तर सनेज सोबत करिअर आता हे प्रत्येक पेशंटला हे उपयोगी पडतं आणि याच्यामध्ये जे करिअर सगळ्यांना आहे. सर सॅलरी किती होती सर तुम्हाला भेटते सर? सर 1 लाख प्लस. 1 लाख प्लस ऑलरेडी सॅलरी होती तुम्हाला? आहे ती पण आहे आणि इकडे पण चालू आहे. ओके ग्रेट. हॅलो सर, माय सेल्फ मदन शेवाळे. मी पंचायत समिती संगमनेर येथे ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करतो. ओके. आणि सनेजमध्ये मी फेब्रुवारीपासून स्टार्ट केलेलं आहे सर. ओके. आणि तिथं सॅलरी वगैरे? सॅलरी सर मला 60,000 आहे. ओके. ॲक्च्युली मी MPSCचा अभ्यास करत होतो. मी 2011 मध्येच PSI म्हणून सिलेक्शनही झालं होतं माझं. पण मला त्या फील्डमध्ये जायचं नव्हतं म्हणून मी पुढे MPSCचा अभ्यास कंटिन्यू ठेवला. पण काही कारणास्तव क्लास 1चं सिलेक्शन नाही झालं. पण ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून मला जॉब एवढा प्रोफेशन चांगला असताना तिथं करिअर करू शकतात, तरी पण सनेजच का? मग सर सनेजमध्ये असं आहे की जे प्रॉडक्ट आहेत यावर आपण क्वालिटी प्रॉडक्ट आहेत, विश्वास ठेवू शकतो असे प्रॉडक्ट आहेत. प्लस सर आज गव्हर्नमेंट सर्वंट जो ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला त्याची म्हणजे मानसिकता सर्वात जास्त खराब होते सर. म्हणजे एक मानसिक ताणतणाव जास्त त्याच्या. गव्हर्नमेंटच्या व्यक्तीला पण प्रेशर असतो का? हो प्रेशर असतो सर. टार्गेट्स पण मला वाटतं प्रायव्हेट लोकांनाच प्रेशर असतो. नाही ॲक्च्युली आता सर ठरवतो की आपण शनिवार रविवारी काम करतोय किंवा करतो, तर त्यावेळेस पण सिनियर ज्या वेळेला म्हणतात की तुम्ही सुट्टीच्या वेळेला तरी वेळ द्या. पण कधी कधी सर असं होतं की मानसिक जो आपला ताण असतो त्यावेळेला आपण त्या वेळेला सुद्धा काम करू शकतो. म्हणजे टाइम फ्रीडम पण नाही, मनी फ्रीडम पण नाही आणि सिक्युरिटी पण नाही सर. प्लस आता पेन्शन पण बंद झाली जे या डोक्याला मारून. आता सनेज जिंदाबाद. बऱ्याच वेळा लोकांना सगळ्याला माहिती लई प्रॉब्लेम्स आहेत पण जागा झालं पाहिजे माणसाने. येस सर, थँक्यू. नेक्स्ट पर्सन. येस सर. जय हिंद. माझं नाव अशोक कांबळे. प्रोफेशन सर तुमचं? मी ॲज अ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जिंदाल स्टीलला काम करत आहे. मी आर्मीमधून रिटायर्ड आहे. हे ज्यावेळेस सनेजचं ऐकलं माझे मिसेस हे लपून लपून काम करत होती. तेव्हा मी माझी मिसेस आणि ती ज्यावेळेस करत होती त्यांना सांगितलं मी पूर्ण दुनिया बघितली म्हटलं. हे सर्व खोटारडे आहेत, त्यांच्याकडं अजिबात बघायचं नाही. तुम्हाला जोपर्यंत सिस्टममध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला खूप चांगलं बोलतील, घेतील, तुमच्याकडून ते कमाई करतील आणि तुमचे पैसे काढून घेतील. आणि त्याच्यानंतर एक दिवस तुम्हाला अशी वेळ येईल डोकं पकडून बसायचं, घरी बसावं लागेल. बरोबर. मग टोटल विरोध करत असताना एक दिवस लास्ट टाईमला मला वाटतं एक मीटिंग होती की ह्याला मीटिंग होती. त्या मीटिंगला मी माझ्या यांना ड्रॉप करण्यासाठी आलो होतो. म्हटलं ह्याला कुठं गाड्या कुठं बघतील आणि कुठे हे करतील म्हणून काय केलं मी माझ्या गाडीमध्ये त्यांना सोडवायला आलो होतो. आणि यांचा प्रयत्न होता की मला घेऊन कसं तर आम्हाला एकदा त्या मीटिंगमध्ये बसवायचं. तर मी असा बी विचार केला, मी म्हटलं ह्यांचं ऐकणार आणि एकदा हे आत हॉलमध्ये गेल्याच्या नंतर म्हटलं काय तर भाण्याने यायचं आणि खाली निघून यायचं असं माझं चाललं होतं. मग नंतर त्यांनी एवढं म्हटलं मी अलिबागवरून आलोय, म्हटलं बघू तर म्हटलं काय आहे ते नेमकं. मग त्यावेळेस मी मीटिंग अटेंड केली आणि ते भोसले सर स्पीच देत होते. ते बघितल्याच्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की ह्याच्यामध्ये कुठंतरी एक सत्य आहे आणि त्यांचे विचार असे आहेत की लोकांना हेल्दी बनवण्यासाठी ही कंपनी कार्य करते. तेव्हा मला वाटलं हे एक चांगलं कार्य आहे आणि मग आपण बी थोडासा विचार करू याच्यावर. मग हे विचार केल्याच्या नंतर मी माझ्या कंपनीमध्ये काही लोकांना मी हे अकाई सोना आणि
हे असं काय दिल्याच्या नंतर मला 7-8 दिवसामध्ये त्यांचे रिझल्ट मिळायला लागले की हे खूपच चांगलं आहे. त्या अलिबाग साईडला ते आहेच नाही आहे, इकडं आकाई सोना हे नावच माहीत नाही आहे. मग त्यांना ज्यावेळेस कळालं की माझ्याकडून बरेच आता त्यांनी लोकांनी जवळजवळ 25-30 हजाराचं ते प्रोडक्ट घेतलं. मग ह्या पद्धतीने मी माझ्या मिसेसला हेल्प करतो आहे. आणि माझं एकच सांगणं आहे की ही गोष्ट जसे अशोक सर प्रत्येकाला नाही का आवर्जून सांगतात की प्रत्येक घराघरामध्ये ही गोष्ट गेली पाहिजे आणि प्रत्येक घराघराला हेल्प मिळाली पाहिजे. ही अपेक्षा आपण सर्वांनी मिळून पूर्ण करू, हीच माझी इच्छा आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो थँक्यू. पर्सनवरती म्हणजे जास्त आपल्याला काम करायचं आहे त्याच्यावरती. म्हणजे की आपल्याला असं नाही की डिसीज जो आहे म्हणजे आजार आहे त्याच्यासोबत तर द्यायचंच आहे, पण जे हेल्दी पर्सन्स आहेत कोणाला ना कोणाला प्रत्येक सप्लिमेंटरीची गरज असते, व्हिटॅमिन मिनरल्सची गरज असते. ते आपण इथून सनेजचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातून आपण ते पूर्ण करू शकतो. आणि एक साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर जेव्हा आम्ही OPD लेवलला एक कॉन्स्टिपेशनचा लहान मुलांमध्ये कॉमन प्रॉब्लेम असतो जो की आम्ही सॉर्ट आउट करतो, तेव्हा तिथं आम्ही मेडिसिन्स काहीतरी दिले जातात. पण मी असं एक एक्झाम्पल आहे माझ्याकडं, मी ज्यांना प्रोडक्ट्स दिले, एक 8 वर्षाची मुलगी जिला की 8-8 दिवस मोशन पास होत नव्हती. साध्या पेडिया सत्वनी आपले जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर निश्चितच सप्लिमेंटरीला खूप जास्त व्हॅल्यू. ग्रेट 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 ग्रेट. मॅडमचा मेसेज आहे की फक्त आजारी पेशंट नाही, हेल्दी असणाऱ्या लोकांना जर तुम्ही सिस्टम समजवली तर लोक तुमच्या लॉंग टर्मसाठी प्रोडक्ट युजर बनतील. मुलगी आहे जी 5 वर्षाची आहे, ती अजिबात बोलत नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांना सगळेजण म्हणायचे तुम्हाला मुकी झाली आहे मुलगी, तिला बोलता येत नाही म्हणून. तर मी तिला म्हटलं एक काम कर, हे पीडिया सत्व लहान मुलांच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आहेत, त्यांचं ब्रेनचे सेल्स वगैरे पण डेव्हलप्ड होतात, तू ॲटलिस्ट हे देऊन बघूया काय रिझल्ट येतोय. पण मी तुम्हाला सर खूप आनंदाने सांगू शकते की 1 महिन्यात ती मुलगी बोलायला लागली आणि जी बोलते ती व्यवस्थित बोलते, बोललेलं सगळं समजतंय. त्यामुळं आई वडिलांचा जो कलंक होता की आमची मुलगी आम्हाला मुकी झाली तो पुसला गेल्यामुळे ते इतके आनंदी आहेत, म्हणजे खूप सुंदर. ग्रेट 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 ग्रेट.